जवळपास तुम्हाला सांगितलं की 5 लाखाचा लॉस झालेला आहे. आमच्या काही अनुभवी बिझनेसमॅन मित्रांनी किंवा ज्यांनी व्यवसाय वगैरे करतात नयन माने वगैरे त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा व्यवसाय जो आहे तो एकदम कन्सिस्टंटली केलं पाहिजे. कारण आज आपण व्यवसाय सुरू केलो तर असं नाही की आपल्याला त्याचं 1-1.5 महिन्यामध्येच प्रॉफिट भेटायला सुरू होईल. रील्समध्ये खूप म्हणजे फेक दाखवलं जातं आणि रियालिटी खूप वेगळी असते. गाईचं शेण काढावं लागतं, मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करून कधी पैसा कमवता येत नसतो, त्यामागे कष्ट आहे खूप, त्यामागे स्ट्रगल आहे. सकाळी 4 वाजता उठायला लागतं. जो सक्सेसफुल झाला त्यापेक्षा तुम्हाला सीख कोणाकडून भेटते, ज्यांनी चुका केल्यात त्याच्याकडनं तुम्हाला जास्त शिकायला भेटतं. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथल्या मग त्यांनी मला एक बिझनेस सुचवला. तो बिझनेस होता दुग्ध व्यवसाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते शेड आपण बांधलेलं आहे. याला भरपूर असा खर्च आलेला आहे. जवळपास त्या शेडला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे माझा फक्त शेडला. गोष्टी केल्या. हे शेडमध्ये जवळपास 5 गायी बसल्या असत्या, 5 जनावर बसली असती. त्यानं चालू ठेवला असेल. 1.5 महिन्यामध्ये पूर्णपणे बंद करून टाकलं. म्हणजे माझा जवळपास फक्त 1.5 महिन्यामध्ये हा 4-5 लाखाचा लॉस झालेला आहे. हे भरपूर लोकांचं तुम्ही बघितलाच असाल. त्या स्वभाव आहे की ते सांगितले, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बाकी जे कोण व्यवसाय करत असेल त्यांचा नुकसान वगैरे होऊ नये याच्यासाठी त्यांनी डेअरिंग करून सर्वांना सांगतायत. तर गावातले बघत असतील किंवा कोणी बघत असेल आजूबाजूचे शेतकरी माणसं खास करून, तर त्यांनी कोणता व्यवसाय करत असतील तर अगोदर त्याची परिपूर्ण माहिती घ्या. आपला व्हिडिओ बघा, त्यांना समजून जाईल कसं करायचं काय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ओव्हरऑल एवढं सांगायचं होतं. बाकी आमच्या असंच रेग्युलर ब्लॉग बघण्यासाठी किंवा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण फक्त गावातल्या माणसांसाठी, शेतकरी माणसांसाठी, खेड्यातल्या माणसांसाठी व्हिडिओ काढतो. तर आजचा व्हिडिओ आमचा इथंच संपतो असं मी जाहीर करतो आणि परत एकदा अभिगिरीचे धन्यवाद करून आमचा व्हिडिओ थांबतो. धन्यवाद.